श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. जर हा व्हिडिओ तू स्वतः शोधून पाहत असशील आणि तरीही तो तुझ्या समोर आला असेल तर एक क्षणही हा योगायोग आहे असं समजू नकोस. कदाचित आज स्वामी समर्थांनीच तुला इथे आणलंय. कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा जगातील कोणताही माणूस त्याला समजून घेत नाही, पण त्या क्षणी स्वामी मात्र शांतपणे त्याच्या पाठीशी उभे असतात. आज तू हा संदेश ऐकत असशील तर शेवटपर्यंत नक्की ऐक, कारण या संदेशातील एखादं वाक्य तुझ्या मनातील त्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं जो प्रश्न तू कोणालाही सांगितलेला नाही. आणि जर तुला श्री स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये लिही श्री स्वामी समर्थ. पूर्ण श्रद्धेने लिही, कारण श्रद्धेने उच्चारलेलं प्रत्येक नाव स्वामींपर्यंत नक्की पोहोचतं. बाळा, स्वामी म्हणतात, मी तुझं मौनही ऐकलंय, तुझ्या चेहऱ्यावरचं हसू जगाला दिसतं, पण रात्री उशीमध्ये लपवलेले तुझे अश्रू मला दिसतात. लोकांना वाटतं तू मजबूत आहेस, पण मला माहिती आहे तू आतून किती तुटलायस. किती वेळा तू स्वतःलाच विचारलंस, माझ्याच आयुष्यात इतक्या परीक्षा का? मी कोणाचं वाईट केलं होतं का? देवा, माझ्याच नशिबात इतकं दुःख का? हे प्रश्न तुझ्या मनात कितीतरी वेळा आले, पण प्रत्येक वेळी उत्तर मिळालं नाही. आज स्वामी त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुझ्यासमोर उभे आहेत. बाळा, लक्षात ठेव, जे झाड सर्वात गोड फळं देतं त्यालाच सर्वात जास्त दगड मारले जातात. तसंच ज्याच्या आयुष्यात मोठं काहीतरी लिहिलेलं असतं त्याच्याच वाट्याला मोठ्या परीक्षा येतात. आज तुझ्या संकटातून जातोयस ते कायमचं नाही, ही फक्त वेळ आहे आणि वेळ बदलायला एका क्षणाचाही उशीर लागत नाही. तुला आठवतं का, लहानपणी पडल्यावर आई म्हणायची, रडू नको, सगळं ठीक होईल. आज स्वामीही तुला तेच सांगतात, रडणं थांबव, कारण मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या घरात, तुझ्या मनात, तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. तू कधी कधी असं म्हणतोस, स्वामी, माझी प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहोचत नाही का? बाळा, प्रार्थना कधीच हरवत नाही. ती योग्य वेळ येईपर्यंत स्वामींच्या चरणी सुरक्षित ठेवली जाते आणि योग्य क्षणी तिचं फळ मिळतं. आजही तुझ्यासाठी काहीतरी तयार होतंय. तुला अजून दिसत नाही म्हणून त्याचा अर्थ असा नाही की काहीच घडत नाही. बीज जमिनीखाली असताना कोणालाच दिसत नाही, पण योग्य वेळ आली की तेच बीज मोठं वृक्ष बनतं. आज तुझं आयुष्यही अशाच एका टप्प्यावर आहे. तुला वाटतं सगळं संपलं, पण स्वामी म्हणतात, नाही, हे शेवट नाही. ही नव्या सुरुवातीची शांत तयारी आहे. ज्या दारांसाठी तू धडपडत होतास ती दारं बंद झाली, कारण मी तुझ्यासाठी त्याहून मोठं दार उघडणार आहे. हे ऐकताना तुझ्या मनात जर एखाद्या व्यक्तीचा चेहरा आला असेल तर त्या व्यक्तीसाठीही आज प्रार्थना कर, कारण दुसऱ्याच्या सुखासाठी केलेली प्रार्थना सर्वात आधी स्वतःचं जीवन उजळवते. जर तू इथंपर्यंत ऐकत असशील तर पुन्हा एकदा कमेंटमध्ये लिही, स्वामी, माझ्यावर कृपा ठेवा. श्रद्धेने लिही, कारण श्रद्धा हीच भक्ताची सर्वात मोठी शक्ती असते. बाळा, आज मी तुला एक गोष्ट सांगणार आहे. एक साधा शेतकरी होता. त्याच्याकडे फार काही नव्हतं, पण स्वामींवर त्याचा अढळ विश्वास होता. एका वर्षी दुष्काळ पडला, शेत कोरडं पडलं.
गावातील लोक म्हणाले, आता काहीच उरणार नाही. पण तो रोज सकाळी उठून कोरड्या शेतात पाणी घालत राहिला. लोक त्याच्यावर हसायचे, पाणी वाया घालवतोय. पण तो त्यावर एकच उत्तर द्यायचा, माझं काम आहे प्रयत्न करणं, फळ देणं हे स्वामींचं काम आहे. दिवस गेले, आठवडे गेले. एके रात्री अचानक मुसळधार पाऊस पडला. ज्या शेतात आधीच तयारी झाली होती तिथेच सर्वात आधी हिरवाई आली. ज्यांनी त्याची थट्टा केली तेच लोक त्याच्याकडे पाहत राहिले. बाळा, ही कथा फक्त त्या शेतकऱ्याची नाही, ही तुझीही कथा असू शकते. आज तू करत असलेले छोटे छोटे चांगले प्रयत्न लोकांना व्यर्थ वाटत असतील, पण स्वामी प्रत्येक प्रयत्न पाहतायत आणि योग्य वेळ आली की त्याच प्रयत्नांचं सोनं होईल. म्हणून आजपासून स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस. स्वामींवरचा विश्वास तर अजिबात सोडू नकोस. कारण अंधार कितीही गडद असला, पहाट येणं कधीच थांबत नाही. आणि कदाचित तुझ्या आयुष्याची पहाट खूप जवळ आली आहे आणि याच ठिकाणापासून स्वामी पुन्हा शांत स्वरात तुझ्याशी बोलू लागतात. बाळा, तुला माहिती आहे का, सर्वात मोठी चूक माणूस कधी करतो? जेव्हा त्याला वाटू लागतं की मी एकटाच आहे. हेच ते वाक्य आहे जे मनाला आतून कमकुवत करतं. पण मी तुला आज एक गोष्ट सांगतो, या संपूर्ण जगात तू कितीही एकटा वाटत असलास तरी तू कधीच एकटा नसतोस. कारण तू झोपलेला असतानाही तुझ्या श्वासावर माझी कृपा असते. तू रडत असतानाही तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू मी मोजत असतो. तू निराश झालेला असतानाही तुझ्यासाठी नवी वाट तयार होत असते. फक्त ती तुला अजून दिसत नसते. बाळा, कधी नदीला विचारलंस का, ती सतत वाहत का राहते? तिला माहिती असतं की प्रत्येक वळणावर दगड भेटतील, मोठे खडक भेटतील, खोल दरी भेटेल, तरीही ती थांबत नाही. कारण तिला समुद्रावर विश्वास असतो. तसाच विश्वास तुझा माझ्यावर हवा. आज तुझ्या आयुष्यात जे अडथळे आहेत ते कायमचे नाहीत. ते फक्त तुला मजबूत करण्यासाठी आलेत. लक्षात ठेव, लोखंड तापल्याशिवाय तलवार बनत नाही आणि मनुष्य संकटातून गेल्याशिवाय त्याच्या श्रद्धेची ताकद जगाला दिसत नाही. कधी कधी मी तुला लगेच उत्तर देत नाही, कारण तुझी प्रार्थना मी ऐकलेली नसते म्हणून नाही, तर मी तुला त्याहून मोठं उत्तर देण्यासाठी योग्य वेळ निवडत असतो. तुझ्या मनात अजूनही एक इच्छा आहे जी तू कोणालाही सांगितलेली नाही. रात्री डोळे मिटून तू ती इच्छा माझ्यापाशी अनेकदा ठेवली आहेस आणि प्रत्येक वेळी तू शेवटी एवढंच म्हणालास, स्वामी माझं भलं करा. बाळा, ही प्रार्थना रिकामी गेली नाही. तुझ्या आयुष्यात काही बदल अगदी शांतपणे सुरू झालेत, ज्याची तुला कल्पनाही नाही. कधी घरातलं वातावरण अचानक हलकं वाटतं, कधी एखादा जुना मित्र आठवतो, कधी अचानक एखादी चांगली बातमी कानावर येते, कधी एखादं दार बंद होतं पण लगेच दुसरी संधी समोर येते. हे सगळं योगायोग नाही, ही कृपेची सुरुवात असते. पण बहुतेक लोक त्या क्षणी तक्रार करण्यात व्यस्त असतात, म्हणून त्यांना संकेत दिसत नाहीत. आज मी तुला सांगतो, आता तक्रारी कमी कर, कृतज्ञता वाढव. ज्या घरात धन्यवाद स्वामी हे शब्द रोज उच्चारले जातात, त्या घरातून नकारात्मकता हळूहळू निघून जाते. म्हणून जर तू मनापासून माझ्यावर प्रेम करत असशील तर आत्ताच कमेंटमध्ये लिही, धन्यवाद स्वामी. हे फक्त शब्द नाहीत, ही तुझ्या श्रद्धेची साक्ष आहे. बाळा, एक वृद्ध आई होती. तिचा मुलगा अनेक वर्षांपासून नोकरीच्या शोधात होता.
घरात पैशांची तंगी होती. लोक टोमणे मारायचे, किती दिवस देवाची वाट बघणार. पण ती आई रोज सकाळी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावायची आणि फक्त एवढंच म्हणायची, माझ्या मुलाचं भलं करा. दिवस गेले, महिने गेले आणि एक दिवस अचानक एका जुन्या ओळखीच्या माणसाचा फोन आला. नोकरीची संधी होती. जिथे अनेकांनी प्रयत्न केले तिथे त्या मुलाची निवड झाली. लोक म्हणाले, काय नशीब आहे. पण त्या आईला माहीत होतं, हे नशीब नव्हतं. ही वर्षानुवर्षे केलेल्या श्रद्धेची कमाई होती. बाळा, तूही अनेकदा विचार करतोस, मी इतकी वर्षे प्रार्थना करतोय, मग अजून बदल का नाही? मी तुला एक प्रश्न विचारतो. जर बांबूचं बीज लावलं तर पहिल्या वर्षी काही दिसतं का? दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी? नाही. पण 5व्या वर्षी ते काही महिन्यात आकाशाला भिडतं. कारण इतकी वर्षे त्याची मुळे मजबूत होत असतात. आज तुझीही मुळे मजबूत होत आहेत. तुझ्या श्रद्धेची मुळे, तुझ्या संयमाची मुळे, तुझ्या विश्वासाची मुळे. म्हणून स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नकोस. प्रत्येकाचं घड्याळ वेगळं असतं, प्रत्येकाची वेळ वेगळी असते आणि प्रत्येकावरची माझी कृपाही योग्य क्षणी प्रकट होते. तू फक्त चालत राहा, थांबू नकोस, हार मानू नकोस. कारण जेव्हा तुला वाटेल आता काहीच उरलं नाही, तेव्हाच मी तुला अशी वाट दाखवेन जिचा तू कधी विचारही केला नसेल. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं शांत बस. डोळे मीट, मनातलं ओझं माझ्याकडे सोपव आणि एवढंच म्हण, स्वामी, जे माझ्यासाठी योग्य आहे तेच मला द्या. हे वाक्य तुझ्या आयुष्यातील अनेक चिंता हलक्या करेल. कारण ज्याने स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या चरणी अर्पण केलं त्याला प्रत्येक गोष्टीची भीती राहत नाही. बाळा, पुढे मी तुला अशी एक सत्य घटना सांगणार आहे ज्यात एका माणसाने सर्व काही गमावलं, पण फक्त श्रद्धेच्या बळावर त्याचं आयुष्य पुन्हा उभं राहिलं. आणि त्या घटनेत कदाचित तुला तुझ्याच आयुष्याचं प्रतिबिंब दिसेल. कथा इथून पुढे सुरू होते. त्या माणसाच्या आयुष्यात एकामागून एक संकट येत होती. व्यवसायात तोटा झाला, जवळची माणसं दूर गेली आणि मनात सतत एकच प्रश्न घुमत राहिला, आता पुढे काय? एका संध्याकाळी तो शांतपणे मंदिराच्या ओट्यावर बसला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते पण शब्द नव्हते. तेव्हा मंदिरातील एक वृद्ध सेवेकरी त्याच्या जवळ येऊन बसला. त्यांनी विचारलं, काय झालं बाळा? तो म्हणाला, मी खूप प्रयत्न केले पण काहीच जुळून येत नाही. आता माझ्यात ताकद उरली नाही. वृद्ध सेवेकरी हलकेसे हसले आणि म्हणाले, जेव्हा माणसाला वाटतं की आता काहीच उरलं नाही तेव्हाच तो नव्याने उभं राहायला शिकतो. श्रद्धा म्हणजे संकट नाहीसं होईल याची खात्री नव्हे. श्रद्धा म्हणजे संकटातही योग्य मार्गावर चालत राहण्याचं धैर्य. ही वाक्य त्याच्या मनात खोलवर उतरली. त्या दिवसापासून त्याने एक छोटा नियम केला. रोज सकाळी उठल्यावर 5 मिनिटं शांत बसायचं, आपल्या चुकांचा विचार करायचा आणि त्या दिवशी एक चांगलं काम करण्याचा निर्धार करायचा. पहिल्या दिवशी काहीच बदल जाणवला नाही, पहिल्या आठवड्यातही नाही. पण हळूहळू त्याचा स्वभाव बदलू लागला. तो आधीसारखा चिडचिडा राहिला नाही. प्रत्येक अडचणीकडे तो थोड्या शांतपणे पाहू लागला. जीवनातील अनेक बदल बाहेरून दिसण्यापूर्वी मनात सुरू होतात. मन शांत झालं की निर्णय स्पष्ट होतात. निर्णय स्पष्ट झाले की कृती बदलते आणि कृती बदलली की आयुष्यही बदलू लागतं. म्हणूनच संतांनी नेहमी सांगितलंय, स्वतःवर काम करा,
बाकीचा मार्ग हळूहळू खुला होत जातो. जर तू इथंपर्यंत मनापासून ऐकत असशील तर कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिही. अनेक भक्त एकत्र नामस्मरण करतात तेव्हा एक सकारात्मक वातावरण तयार होतं आणि तोही भक्तीचा एक सुंदर अनुभव असतो. काही दिवसांनी त्या माणसाला एक जुना मित्र भेटला. गप्पा मारताना मित्राने सहज विचारलं, तू अजूनही हार मानली नाहीस? तो हसून म्हणाला, नाही, कारण हार मानली तर प्रयत्न संपतील. प्रयत्न सुरू ठेवले तर आशा जिवंत राहते. हे ऐकून त्याच्या मित्राने त्याला एक कामाची संधी दिली. ते काम मोठं नव्हतं, पगारही फार नव्हता, पण त्याने ती संधी मनापासून स्वीकारली. त्याला समजलं होतं की प्रत्येक मोठी वाटचाल एका छोट्या पावलापासूनच सुरू होते. आपण अनेकदा मोठ्या चमत्काराची वाट पाहतो, पण आयुष्यातील खरे बदल लहान निर्णयांमधून घडतात. वेळेवर उठणं, प्रामाणिकपणे काम करणं, घरच्यांशी प्रेमाने बोलणं, दुसऱ्याला मदत करणं आणि दररोज काही क्षण प्रार्थना किंवा शांत चिंतनासाठी राखून ठेवणं. हीच ती छोटी पावलं आहेत जी हळूहळू मोठा फरक घडवतात. कदाचित आज तुझ्याही आयुष्यात एखादी अडचण असेल. कदाचित तू एखाद्या उत्तराची वाट पाहत असशील. अशा वेळी स्वतःला एकच प्रश्न विचार, आज मी माझ्या हातात असलेलं एक चांगलं पाऊल कोणतं उचलू शकतो? याच प्रश्नातून पुढचा मार्ग सापडायला सुरुवात होते. कारण प्रत्येक दिवस हा नव्याने सुरुवात करण्याची संधी घेऊन येतो. आजचा दिवसही त्याला अपवाद नाही. मनात श्रद्धा, वागण्यात प्रामाणिकपणा आणि कृतीत सातत्य, या 3 गोष्टी जपल्या तर जीवनात आशेचा दिवा कायम तेवत राहतो. आता पुढच्या भागात आपण पाहू त्या माणसाच्या सातत्याने त्याच्या कुटुंबात आणि आयुष्यात कोणते बदल घडले आणि एका साध्या निर्णयाने त्याचं संपूर्ण आयुष्य कसं नव्याने उभं राहिलं. आणि इथून त्या कथेचा शेवट नव्हे तर एका नव्या जीवनाची सुरुवात झाली. काही महिने उलटले. त्या माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या एका दिवसात नाहीशी झाली नव्हती, पण एक गोष्ट नक्की बदलली होती. पूर्वी प्रत्येक संकट पाहून तो घाबरायचा, आता तो शांत राहू लागला. पूर्वी प्रत्येक अपयशानंतर तो स्वतःलाच दोष द्यायचा, आता तो स्वतःला एकच प्रश्न विचारायचा, या अनुभवातून मी काय शिकू शकतो? याच विचाराने त्याच्या आयुष्यात नवा प्रकाश आणला. घरातील वातावरण बदलू लागलं. जिथे आधी सतत चिंता होती तिथे आता आशा निर्माण झाली. जिथे आधी राग होता तिथे संवाद सुरू झाला. जिथे आधी निराशा होती तिथे प्रयत्न पुन्हा सुरू झाले. लोकांना वाटलं काहीतरी चमत्कार झाला, पण खरं पाहिलं तर चमत्कार बाहेर घडला नव्हता, तो त्याच्या मनात घडला होता. आणि जेव्हा मन बदलतं तेव्हा माणसाची दृष्टी बदलते. दृष्टी बदलली की निर्णय बदलतात. निर्णय बदलले की जीवनाची दिशा बदलते. म्हणूनच संत नेहमी सांगतात, श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धा म्हणजे फक्त हात जोडणं नाही. श्रद्धा म्हणजे योग्य गोष्ट करत राहणं, जरी तिचं फळ लगेच दिसत नसलं तरी. सबुरी म्हणजे फक्त वाट पाहणं नाही. सबुरी म्हणजे वाट पाहताना निराश न होणं. आणि हे दोन्ही गुण जीवनाला स्थिरता देतात. आज हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक छोटी विनंती आहे. आजचा दिवस संपण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीला मनापासून धन्यवाद म्हणा. एखाद्याची माफी मागायची असेल तर मागा. एखाद्याला मदतीची गरज असेल तर शक्य तेवढी मदत करा. आणि काही क्षण स्वतःसाठी ठेवा. शांत बसा. मनातील गोंधळ कमी होऊ द्या. कारण शांत मनातच योग्य विचार जन्म घेतात. तू कोणत्याही परिस्थितीत असलास, लक्षात ठेव,
एक वाईट दिवस म्हणजे वाईट आयुष्य नसतं. एक अपयश म्हणजे आयुष्य संपलं असं नसतं. एक बंद झालेलं दार म्हणजे सर्व मार्ग संपले असं नसतं. प्रत्येक सकाळ नवीन संधी घेऊन येते. प्रत्येक श्वास नवी सुरुवात करण्याची आठवण करून देतो. आणि प्रत्येक प्रार्थना मनाला नव्यानं उभं राहण्याची ताकद देते. जर हा संदेश तुला मनापासून आवडला असेल तर आजपासून स्वतःशी एक छोटा संकल्प कर. रोज काही मिनिटं मी सकारात्मक विचारांसाठी देईन. रोज एक चांगलं काम करेन. रोज कोणाचं तरी मन दुखावण्याऐवजी त्याला आधार देण्याचा प्रयत्न करीन. आणि संकट आलं तरी घाईघाईने हार मानणार नाही. कारण जीवनातले सर्वात सुंदर अध्याय अनेकदा सर्वात कठीण पानांनंतर सुरू होतात. शेवटी स्वामी समर्थांच्या शिकवणीतील एक सुंदर विचार मनात ठेवूया. सदाचार, श्रद्धा, संयम आणि सेवा हीच खरी संपत्ती आहे. ही संपत्ती ज्या माणसाकडे असते तो परिस्थितीने गरीब असू शकतो, पण मनाने कधीच गरीब नसतो. आजच्या या संदेशाचा शेवट करण्यापूर्वी क्षणभर डोळे मिटा, मन शांत करा आणि मनोमन प्रार्थना करा. हे स्वामी समर्थ, मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. संकटांना धैर्यानं सामोरं जाण्याची शक्ती द्या. आणि माझ्या कृतींमध्ये प्रामाणिकपणा व सेवाभाव कायम राहू द्या. ही प्रार्थना प्रत्येकासाठी आहे, प्रत्येक घरासाठी आहे, प्रत्येक मनासाठी आहे. जर तुला हा संदेश प्रेरणादायी वाटला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुझी भावना व्यक्त कर. अशा नामस्मरणामुळे अनेक भक्त एकत्र येतात आणि सकारात्मकतेचा सुंदर संदेश अधिक लोकांपर्यंत पोहोचतो. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन प्रेरणादायी संदेशासह. तोपर्यंत श्रद्धा जपा, संयम जपा, सदाचार जपा आणि जीवनात आशेचा दिवा कधीही विझू देऊ नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.